कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही सहज आहे. काय वेगळेपण आहे तुमच्या प्रत्येकीच्या स्वभावात असं वाटतं? स्वभावात वेगळेपणा म्हटलं तर आमच्याकडे शांतपासून ते अगदी तापटपर्यंत तापटपणापर्यंत स्वभाव आहे. मान्य, इंडिव्हिज्युअल सांगा प्रत्येकीचा. आता तुम्हीच जर पुढाकार घेतलाय तर हो. सांगा यांचा स्वभाव. यांचा स्वभाव म्हटलं तर त्या खूप बोलक्या आहेत. आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती त्याच देतात. स्वयंपाकामध्ये काय करायचं, कसं करायचं ते त्या सर्व हुशार आहेत आम्हाला सर्व स्वयंपाकामध्ये. सांगतात त्या. म्हणजे त्यांचा बोलणारा स्वभाव. हो खूप बोल. या त्या थोड्याशा नवीन आहेत, आम्ही त्यांना पुश करतो, पण आहे तिचा पण स्वभाव खूप छान आहे. ती थोडी शांत आहे पण ती सगळ्यांशी छान मिळून मनमिळाऊ मिसळून. पण आहे. हो. या सरपंच बाई. त्या पण शांतच म्हणावं लागेल. आहेत, त्यांचा पण स्वभाव खूप सुंदर आहे, शांत आहे. कल्याणीचं सांगायचं झाला तर कल्याणी खूपच ऍक्टिव्ह आहे. ती प्रत्येक गोष्टीमध्ये हुरहुरीने भाग घेत असते अगदी. आणि आहे तिचा स्वभाव थोडासा तापट आहे. आमच्या भावांना त्रास देतात. हो का? भाऊंना त्रास देते पण आहे, छान बोलकी आहे ती पण. आणि जयश्री मॅडम बद्दल सांगायचं झालं तर सर आर्मी मधनं आलेले आहेत पण आहे यांचा जयश्रीताईंचा पण स्वभाव पण यांनी त्यांना शिस्तीत ठेवलंय. असं म्हणावं लागेल आपल्याला. तुमच्यात अबोला झालाय कधी? हो झालेला. कोणाकोणात? मॅडम रुसल्या होत्या, सगळ्यांवरच रुसल्या होत्या. एक मिनिट, आता सगळ्या गप्प राहा. मॅडम का रुसल्या होत्या खरं सांगा. ते पानपुरी खायला गेले सर आणि मला सांगितलंच नाही पानपुरी खायला गेले म्हणून. पाणीपुरी खायला गेले तुम्ही मॅडमना ठेवून? आणि मी फोन केला तर बोलले नाही अजून आम्ही खायची बाकी आहे पानपुरी. आणि मी बघितलं तर पानपुरी खाऊन झालेली संपलेली होती. हो. आम्ही एकाच ठिकाणी जातो ना सगळेजण. त्या तिथं गेल्या, तिथं त्यांना कळालं की आम्ही तिथं खाऊन आलोय. मग त्या तिथं जाऊन एकट्याच जाऊन खाऊन आल्या. पाणीपुरी खाऊन आल्या त्या. पण मग त्याच्यानंतर तुम्हाला राग आला असेल? राग आला पण पानपुरी खाल्ल्यानंतर शांत झालं. शांत झाला. पाणीपुरी म्हणजे पण मग एनर्जी आहे. तेवढ्या पाणीपुरीवरून अबोला झाला होता. हो हिच्या लग्नाचा हे होता ना, वाढदिवस होता. बरं, आता तुम्ही सगळ्या सिनियर आहात, या ज्युनियर आहे. हो. मला तुम्हाला विचारायचं आहे, या प्रत्येकीने जे काही तुम्ही 2.5 वर्ष त्यांना बघताय, बरोबर ना? 2-1 वर्षाची ओळख आहे, 1.5 वर्ष. प्रत्येकीने काय स्वभावात बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक तुमच्या नजरेतून विचार. हा सांगा. यानी त्या बोलूनच देत नाही मला. त्यांचं म्हणजे जे बोलत असतात ग्रुपमध्ये नाही का, मग थोडंसं तुम्हाला शांत. बोलू देत नाही हा म्हणजे या आणि सगळं- सतत बडबड बडबड हो, करतात. ह्या ती त्यांनी बडबड्या कमी खूप. केली पाहिजे. हो. ओके, असं कळलं पाहिजे. एक मिनिट थांबा ना. आता त्यांना बोलू द्या. आता पण नाही बोलू देत आहात. बघा काय बघा सर, तिकडे. म्हणजे सगळ्यांचं सेम म्हणजे सगळ्या बोलतात, मी फक्त बघते. हा ठीक आहे, हो त्यांच्या होला हो करत असते. म्हणजे तुमच्या मताला काही आदरच नाही दिलेला ना, नाहीये. मी सगळ्यात छोटी आहे ना. हो ठीक आहे, तुम्ही हे बोलत हो. पुश करावं लागतं. नाही, एक त्यांना कसं पुश करणार? तुम्ही बोलूच देत नाहीत त्यांना. हा अजून सांगा, तुम्ही तुमची व्यथा सांगा. सर आमची अशी इच्छा आहे की तिने आमच्यासारखं व्हावं म्हणून आम्ही तिला ट्रेनिंग देतोय. तुम्हाला सांगू, कोणासारख्याही व्हा पण ह्यांच्यासारखे होऊ नका असं नवरे सांगत असतील ह्यांचे धरून. बघा 100%. ती थोडे दिवस शांत बसेल. अजून एखाद्या वर्ष राहिली ना की होईल आमच्यासारखी. हो का? तुमचे मिस्टर तुम्हाला कुठला बदल करायला सांगतात तुमच्या स्वभावात? बोलणं कमी कर, एवढं सांगतात. तुमचे मिस्टर काय सांगतात? थोडासा तापटपणा कमी करावा. ऐकताय ना? तुमचे मिस्टर तुम्हाला काय सांगतात? मी यांच्यामध्ये शांत असते पण घरी माझी बडबड चालू असते. हो का? हो म्हणजे ते असे थोडीशी चिडचिड म्हणजे वगैरे. ह्या बोलू देत नाही. हा. 6 जणी. हो ना? अनुभवामुळे. हो त्या मोठ्या आहेत ना, मग मला पण शांत राहावं लागतं. अरे हा या मोठ्या आहेत, आपण शांत जाऊ द्या. राहायचं. हो ना? असं. हो, जाऊ द्या. आणि त्या सरपंचबाई त्याने बोलत एवढ्या, त्या शांत नाही, आहेत. न आम्ही बोलता दोघी एकाच बरंच कॅटेगरी मध्ये. हा? न बोलता करतात. हो त्या ना? कार्यातनं दाखवतात, बोलून नाही दाखवत पण त्या कार्य करून दाखवतात. आणि त्या पाठी आहेत त्या तुमच्या. बडबड्यात त्या पण. हो. हो आणि तिकडे राग खूप येतो कोणाला? त्यांना. कशामुळे हो एवढा? माझा रागीतच स्वभाव आहे सर. माझे मिस्टर आले घरी आल्याला सांगतात थोडा राग शांत कर आणि मग बोल. म्हणजे ते आर्मीत होते, हो त्यांनी युद्धभूमीवर रणगाडी बघितली. हो ते बोलतात ना तिथे काय? 17 वर्ष सर्व्हिस केली पण एवढं रागेत कोणी बघितलं नाही. पण घरात आल्यावर भीतीच वाटते. असं म्हणतात. पिकनिक वगैरे होते आम्ही तुमची? भेटण्यासाठी म्हणजे खूप कारण शोधत असतो. त्याच्याकरता आम्ही भिशी सुद्धा लावली आहे की ती भिशी आमची अशीच उडून जाते पार्टी करण्यात याच्यामध्ये. तेव्हा आम्ही एकत्र आल्यानंतर रील्स पण बनवतो. अरे वा. ट्रिप सुद्धा तुमच्या पिकनिक वगैरे? पण शक्यतो वन डे ट्राय. कारण आता घरी यावं लागतं परत, त्यामुळे जबाबदारी आहे. बरोबर. तुमचं लग्न कसं झालं? अरे कुठे बघायला आले होते ते? नाशिकमध्ये नाशिक. आईचं घरी.
मग त्याच्यापूर्वी कधी संगमनेरला आला नव्हता? आली होती. कशाला? माझी मोठी बहीण इथे होती दिलेली. म्हणून तुम्हाला आवडत होतं का संगमनेर? नाही, मी नाही म्हणायची. हो ना. मी जिजांना म्हणायची की काय हो जिजा तुमचं संगमनेर कसं आहे. कसं आहे म्हणजे कसं आहे आता कसं वाटतंय? आता छान वाटतंय. हो का? तुमचं लग्न कसं अरेंज मॅरेज कसं काय ते? बघायला आले ऑफिशियली कार्तिक पोह्यांचा कार्यक्रम. हो. माझं लग्न अरेंज आहे, पण माझं पहिलं स्थळ होतं, त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की माझं लव्ह मॅरेजच आहे. मला 100% नाही, पण असं काहीच पण नाहीये. मग असं का वाटायचं सगळ्यांना? ऍक्च्युली आमच्या मधला बॉन्डिंग तसा होता, त्याच्यामुळे आम्ही फिरायला म्हणजे आहे अजून. हो, आम्ही फिरायला वगैरे भरपूर ठिकाणी गेलेलो, त्यामुळे सर्वांना असंच वाटायचं की आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे, पण आमचं अरेंज मॅरेज आहे. आमचं पण अरेंज मॅरेज आहे. माझ्या मावशीच्या नंदेच्या मुलाला दिलेले मला. कसं काय ते? भेटला असाल ना पूर्वी? नाही नाही, पूर्वी म्हणजे आमच्या लग्नाला आमचं ते सगळं जुन्या पद्धतीनेच झालेलं आहे. आणि ह्यांचं काय नव्या पद्धतीने? नाही म्हणजे असं म्हणजे आम्ही लग्नाच्या अगोदर बघण्यासाठी आले ते तेव्हाच फक्त भेटलो, त्याच्या आधी बोललो पण नाही आम्ही अगोदर. माझं पण अरेंज मॅरेज आहे. असंच ते आणि त्यांचा मावशीचा मुलगा दोघंच जण पहिले बघायला आले होते. ॲक्च्युली त्यांनी मुली खूप बघितल्या. त्यांच्या मावशीचा मुलगा त्यांना म्हणे मी लास्टला तुझ्या बरोबर येणार आहे. हो म्हणे. ते आता म्हणतात की म्हणून मी हो म्हणलं. अच्छा. ते मुलगी बघून 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 शेवटी तो भाऊ म्हणाला की बाबा आता काहीतरी हो म्हण. हो ना, म्हणून तुम्हाला हो म्हटलं. नाही असं काही नाहीये. गप्पचा आत्याचाच मुलगा आहे माझा. मग म्हणून इतकं फैलावर घ्यायचं. तरी त्यांना माहिती असेल ना स्वभाव. हो त्यांना माहिती होतं आधीपासूनच. हो, पण ते बोलायचे मला हिच्यासोबतच लग्न करायचं. अरे लव्ह मॅरेजच आहे, हो की नाही? त्यामुळे ते सगळे तोपगोळे सहन करत असतात दिवसभर. बरं, तुमच्या या सगळ्या मैत्रीमध्ये तुमच्यातला बदल सुद्धा मिस्टरांनी सांगितलेला आहे कुठला केला पाहिजे, पण तो बदल तुमच्यात का होत नाही? जास्त मैत्रिणींमध्ये गप्पा मारून तो बदल होतच नाहीये. म्हणजे या सगळे बदल न व्हायला मैत्रिणी कारणीभूत आहेत. मैत्रिणी तेवढ्या छान पण आहेत. काय छान काय? आता माझे मिस्टर आता मध्यंतरी आजारी पडले होते, तेव्हा मी म्हटलं अगं आता माझ्या मुलीचा प्रश्न आहे, मी आता हॉस्पिटलमध्ये थांबू की तिच्या जवळ थांबू? या 5 जणींचं आलं, तू टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळ्या येतो. म्हणजे ही मैत्रिणी म्हणजे आम्ही एक सपोर्ट सिस्टम उभी केलेली आहे. म्हणजे आम्हाला कुठल्याही मिनिटाला कोणाचीही गरज पडली तरी त्यांचं स्वतःचं काम बाजूला ठेवून मदतीला अगदी घाईघाई धावून येणार. अरे वा. मग तुमच्यापैकी पटकन डोळ्यात पाणी कोणाचे? तशा सगळ्याच भाऊक आहेत. सगळ्याच आहेत? सगळ्याच आहेत. म्हणजे सगळ्यांच्या मिस्टरांच्याच येत. नाही म्हणजे असं काही कोण असं काही झालं की लगेच वाईट वाटतं, डोळ्यात पाणी वगैरे येतच. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची? क्षमा मागायची असेल तर मिस्टरांची. का हो? मी जास्त बोलते ना, माझं काही बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर मी त्याची क्षमा. आपण 2.5 वर्ष सगळ्यांची कोणाची माझं जर चुकलं असेल तर क्षमा मागा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.